आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे सुजीत जरा हळू खा. मी ज्यूस आणते तुझ्यासाठी. ज्यूस वगैरे काही नको, मला उशीर झाला, मी निघतो. अरे ज्यूस प्यायला कितीचा वेळ लागणार आहे? मी बघते फॅक्टरीचं मनावर घेतल्यापासून तुझं खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नाहीये. अरे अशाने आजारी पडशील रे. कसा आजारी पडणार? तू आहेस की माझी काळजी घे. चल बाय, ट्रॅफिक लागतं, मला निघतो मी. बाय. सुजित, साखरगावचं काम कुठपर्यंत आलंय? ओके, चाललंय. चाललंय. ओके, याचा अर्थ काय? वेळोवेळी मला अपडेट देत चला हे सांगूनही मी स्वतः विचारल्याशिवाय तुम्ही मला काहीच सांगत नाही आहात. नाही, आधी तर उत्साह ओसंडून वाहत होता, आता काय झालं? अहो फॅक्टरी पण बघा, साखरगावचं पण बघा, किती काय काय करेल माझं लेकरू. लेकरू हे तुमच्या लेकराला मोठं होऊन जर माझी खुर्ची सांभाळायची असेल ना, तर जितक्या लवकर मोठं होऊन जबाबदारीचं भान येईल तितकं बरं आहे. नाही, तुमचं बरोबर आहे डॅड, पण मी सध्या फॅक्टरीच्या कामावर फोकस ठेवलाय. मग साखरगावचा प्रोजेक्ट काय वाऱ्यावर सोडून देणार आहात? हे तसं नाही डॅड, मग ते मणी बघतोय. म्हणजे माझंही लक्ष आहे त्या कामाकडे, पण ते मी मणीला सांगितलंय. मणीला सांगितलंय. छान. हेच जर करायचं होतं तर तुम्हालाही जबाबदारी दिलीच नसती. उत्साहाच्या भरात स्वतःला झेपेल इतक्या जबाबदाऱ्या अंगावर घ्या. आधी साखरगावचं काम आणि नंतर फॅक्टरी. आज मूड आहे म्हणून हे केलं, उद्या मूड नाही म्हणून सोडून दिलं, असं चालत नाही. कामात शिस्त हवी. राजकारणात ही वृत्ती उपयोगाची नाही. ठीक आहे, ठेवतो लक्षात. निघू मी आता? कुठे निघालात? कुठे काय? फॅक्टरीत. नथिंग डुईंग. आजच्या आज साखरगावला जायचंय आणि सरपंच बरोबर मीटिंग करायची. स्वतःचा बाई दौऱ्यावर न टिकत नाही घरात. पहाटेच आलेत, प्रेमाने विचारपूस करावी, तर लागले माझ्या लेकरावर चिडायला. मला काही बोललात का? हा, नाही नाही, काही नाही. स्टडी रूम मध्ये माझ्यासाठी ब्लॅक कॉफी पाठवून द्या. हो. जाऊ दे रे, तू लक्ष नको देऊस डॅडींकडे. तुझ्या प्रेमापोटीच बोलतात ते. ते दिसतंय ना, आणि पटतंय सुद्धा. पण फक्त राजकारणातच नाही मॉम, आयुष्यात सुद्धा फोकस क्लिअर असायला हवा. यू डोंट वरी, माझा फोकस क्लिअर आहे. त्याच्यामुळेच आता साखरगाव को मारो गोली, फॅक्टरी पे करो फोकस. आणि तसंही त्या दीड दमडीच्या सरपंचाला भेटायला मी जायचं. मी त्याला गरज आहे, तो येईल मला भेटायला. बरोबर? बरोबर आहे. आय लव्ह यू फॉर दिस. निघू मी? हो. चल बाय. बाय. डोंट वरी, मी खाऊन येईल. हो हो, बाय बाय. चल बाय. ओ बडी दिद्दी, इथं कुठं? ग्रामपंचायतीत काम होतं का? अरे काम होतं तर मला सांगायचं ना, तू कशाला यायचं? घरचा माणूस आहे मी. ए बडी दिद्दी, काय ग दिद्दी, बोलते ना हो मी तुझ्याशी. हा बरं, तुझी ती आगाव सिस्टर काय म्हणती? सॉरी सॉरी सॉरी, तू माझी मेवणी नाही का होणारी? हा काय मग मेवणी बाई, सगळं नीट चाललंय ना? काय अडचण नाही ना? आणि काय का लागलं लगेच कॉल करायचा, लाजायचं नाही. बॅलन्स आहे का? हे बघा सरपंच, मी काही तुमची मेवणी बिवणी नाहीये, आणि आमची स्वानंदी पण तुमची होणारी बायको नाहीये. थोडे दिवस थांबा. एकदा का तुमचं कर्ज फेडलं का तुमचं आणि आमचा काही बी संबंध नाही. बाबू, कसं फेडणार ग कर्ज? ते आमचं आम्ही बघू. हो का? काय लाखाची नोकरी लागली का तुझ्या बहिणीला? हा ओ मेवणी बाई, जो रोकडा देत नाही ना, तो रे असं तोंडावर करून बोलायचं नाही.
जोवर रोकडा देत नाही तोवर तुझी बहीण माझी होणारी बायकोच आहे, हे ध्यानात ठेवायचं. आणि लय उडू नको. ती मुंबई इतकी पण मोठी नाही की मी तुझ्या बहिणीला शोधू शकत नाही. हे ग्रामपंचायतीतलं काम झालं ना की मुंबईलाच चाललोय. सरपोतदार साहेबांचं काम झालं ना तुझ्या बहिणीला म्हणजे माझ्या डार्लिंग वाईफला शोधतो आणि गावाला घेऊनच येतो बुलेटवर बसवून. आमच्या स्वागताला उभी राहा बर का. हा आता सरळ घरी. स्वानंदीला कळवलं पाहिजे. तो फोन का लागत नाहीये? म्हणजे घरात तुम्ही तिघी बायकाच? भैया आहे ना आमचा. अगं पण असून काय उपयोग, शेवटी नसल्या तर जमाय ना. 3 बायकांना वाऱ्यावर सोडून गेला. काय तर म्हणे घरचा करता पुरुष. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नीताताई, कल्पेशचा अभ्यास कसा चाललाय? चांगला चाललाय. आणि अरे वा, टी ब्रेक? हो, अरविंद सर आम्हाला श्वास आणि चहा घेऊ देतात. यातच आमचं नशीब समजायचं. नाही, कामाच्या बाबतीतली शिस्त ठीक आहे, पण जरा जास्त करायला लागला, चुकीचं वागायला लागला तर मला कळवा. मी बघतो काय करायचं ते. अरे आम्हाला याची सवय झालीय, पण ही स्वानंदी, हिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. आणि काय कोणास ठाऊक, अरविंद सर पहिल्या दिवसापासून हिच्यावर खार खाऊ नये. तुम्ही म्हणजे तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा काही मदत लागली तर मला कळवा प्लीज. म्हणजे अगदी निसंकोचपणे, इथेही आणि हॉस्टेलवरही. थँक्यू, पण मला खरंच वाटत नाही त्याची गरज पडेल. अगं स्वानंदी, हिला काय झालं? आत्ता तरी हिचा मूड चांगला होता, अचानक काय झालं हिला? आणि तुला असं का बोलली? बरं, मी जाऊन बघते. अरविंद, तू काय म्हणाला होतास मला? ती स्वानंदी इथे जास्त दिवस राहणार नाही म्हणून, बरोबर? अरे मग काय चाललंय हे? आणि खरंच इतकं कठीण आहे का हे काम? नाही तसं सांग मला, तुला जमत नसेल तर. मला कमाल वाटते रे तुझी, हे एवढंच काम तुला जमू नये. शी मॅडम, अहो मी तुमच्या समोरच प्रयत्न करतोय ना, बघताय ना तुम्ही. मग तुझा प्लॅन त्या स्वानंदी समोर सक्सेसफुल का होत नाही अरविंद? आपण रोज सगळ्यांच्या आधी इथे ऑफिसमध्ये येतो, एक काहीतरी प्लॅन ठरवतो आणि रोज रात्री ती स्वानंदी आपला प्लॅन डब्यात टाकते. आतापर्यंत या अरविंदला असं अपयश कधीच आलं नाहीये. अरविंद, बघ बाबा, ती स्वानंदी तुझ्या चेहऱ्याला काळ लावून जाणार असं मला तरी दिसतंय. आणि त्या एका अडाणी गावंढळ मुलीसमोर तुझं काहीच चाललं नाही तर काय इज्जत राहिली रे तुझी? आता दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी चालेल, पण आज ही स्वानंदी इथून डायरेक्ट साखरगावला जाणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सुजित. सुजित आज सकाळी सकाळी इथे कसा? युवराज, ओ ओ युवराज, अहो ऐक, युवराज, अहो
कधीपासून आवाज देतो तुम्हाला, ऐका ना तुम्ही. अच्छा, हे बोळे कोंबले तोय. मी म्हणलं की माझा आवाज ओळखणं झालं की काय. आलात तुम्ही? अहो, डॅड म्हणाले होते तुमचं काहीतरी काम आहे. नाही नाही, आमच्या गरीबाचं काय काम असणार आहे तुमच्याकडे? बरं. नाही नाही नाही, तसं आहे काही. आपल्या साखरगावचं स्पोर्ट सेंटर आहे ना, हा. त्याचं काम पुढे सरका ना. नाही म्हणजे म्हणून मी म्हणलं की फाईल घेऊन मीच येतो युवराजांकडं, काय ते ठरवून टाकू. त्याचं काम चालू आहे, तुम्ही मणीला भेटा. नाही काय ते सगळं काम मणी साहेब बघतायत. ते बघताय तो, काम होईना ना. कसं कसं आहे म्हणजे बघा युवराज, गावातलं काम आहे ना, गावातला एखादा विश्वासू माणूस असेल ना तर पटापटा होईल. देन यू सजेस्ट समवन. ना म्हणजे तिथलं कोणी विश्वासातलं असेल तर सांगा, आपण अपॉइंट करू. अच्छा, विश्वासाचा माणूस हवा म्हणून म्हणतोय. म्हणजे तुमच्या विश्वासातला मॅच आहे ना. नाही कसं आहे, तुम्ही जर ही जबाबदारी माझ्यावर दिली तर तुमच्या फेऱ्या वाचतील. तुमच्यासाठी आईची आहे, माझा काही स्वार्थ नाही. मला माहित होतं युवराज तुम्ही मागं पुढे बघणार नाही. हे बघा, फाईल घेऊनच आलो होतो. एकदा नजर काढून घाला आणि सही करा. तुम्ही बी मोकळे, मी बी मोकळे. ठीक आहे, सही करतो मी. फक्त मणी साहेबांचं अप्रुव्हल आणा. त्यांना फाईल दाखवा, त्यांच्या डोळ्याखालनं एकदा जाऊ दे, मग मी सही करतो. ऐका ना, साखर गावून सकाळी निघाला असाल, चहा पाणी वगैरे झालंय? नाही ना. ओके. हा साहेब, हा म्हणे कुठे असतो? मी इथे आपल्या फॅक्टरी मधल्या ऑफिसमध्ये. फॅक्टरीत? अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? सुजिताही फॅक्टरी सोडायला तयार नाहीये. बरं ते जाऊ दे, तू जरा सुजितशी बोल. त्याला म्हणावं साखर गावचं हे प्रोजेक्ट आहे ना, ते रेंगाळता कामा नये. पुढच्या महिन्यात हाय कमांड येणार आहेत भेटीसाठी, तेव्हा त्यांना प्रोजेक्टची प्रगती दिसली पाहिजे. एक काम कर, तूच त्याच्यामध्ये लक्ष घाल. सुजितचं मला कळतच नाही, पूर्वीसारखंच सुरू झालंय त्याचा. त्याची धरसोड वृत्ती ना एक दिवस त्याचा घात करणार आहे. साहेब डोंट वरी, मी बोलतो सुजित सोबत आणि प्रोजेक्ट बद्दलही काय अपडेट असेल तर तुम्हाला देतो. ठीक आहे. आणि निश्चिंत राहा. खरं म्हणजे तुम्ही दोघंही एकाच वयाचे, पण वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, समंजसपणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुझ्यातला 1% जरी समंजसपणा त्याच्यामध्ये आला ना तर मला खूप बरं वाटेल. ओ मिसेस सरपंच, बाबू आज लयच लकी डे आहे माझा. नाही, वाहणारी बायको सापडली माझी. मॅचिंग बी झाली, पिवळं पिवळं. काय स्वप्नात आलो होतो का मी पिवळा शर्ट घालून? इथं काम करते की काय? या ऑफिसात काम करते? हा अगे, आता इतक्या लांब न आलोय, 2 शब्द तो गोड बोल. सरपंच, माझी वाट सोडा. हा, उगा इथं तमाशा करू नका. मी माझं काम करतेय, तुम्ही तुमचं काम करा. चट्ट दिशी निघायत नाही. अये चट्ट दिशी, तुला बघणं माझं कामच आहे की. सरपंच, आई ग, कसंच होते सरपंच बोलले की. नाही नाही, लई दिवसात ना ऐकलं ना. हे बघा, इथे उगा मला तमाशा करायला लावू नका. अये डोळे काली आहे. आमाज दाखवायचा नाही. माझ्याकडून कर्ज घेतले हे इसरायचं नाही बरं का.
आणि इतका जर माझ दाखवायचा असेल तर टाक माझे पैसे. हे दे ना हप्ता 80,000, 80,000 आत्ताच्या आत्ता देते का? माझं तोंड काळं करतो ती. 80,000 रुपये? हो. येडं का खुळ तुम्ही? चेष्टा वाटली होय तुम्हाला? हो, मला इथं नोकरी लागून 1 महिना बी नाही झाला. हे बघा, माझा पगार झाला ना की तुमचे थोडे थोडे पैसे करून सगळे परत देते बघा. पण आता इथं तमाशा नको. हवं तर मी पुन्हा एकदा हात जोडतो तुमच्या पुढं. कशाला एवढी दिसरात मेहनत करून या सुंदर हातांची ब्युटी कशाला गाजवती? एक काम कर ना, कर की माझ्याशी लग येईल. हा हो ना, मोकळी यातनं. कसं बघ, हे बघ, कर्ज बे फिटल आणि आयुष्यभर राणीसारखी राहशील. हा मग करू ना मॅचिंग, पिवळं, लाल, निळं. त्याचा जीव देईल पण तुमच्याशी लगीन करणार नाही. थंड डोक्याने ऐक. हे बघ, अर्धा तास घे, हे तुझं सगळं चंबुका आहे ना गोळा कर. आपली बुलेट घेऊन आलोय, सरपंच लिहिले माग. डबल सीट बसू. हे असं घट्ट पकडून बसायचं मला आणि मजा करत जाऊ ना. थंडगार हवा येते का? सरपंच! माज आला तुला? मला माज दाखवते? हा, मुंबईत आधी तर लई शानी झाली तू. माझ्याकडून कर्ज घेतले, मला डोळे दाखवतात तू. आमच्या ऑफिसमध्ये येऊन आमच्या एम्प्लॉईला त्रास द्यायची हिंमत कशी झाली रे तुझी? हो, ऐका ना. मी काय सांगितलं तू विसरलास? तुझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नाही बोललो होतो की नाही? तुमचा तुला पद प्यारा नाही तुझं? ऐका ना मनी साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तिला विचारा की बोल की काय दाखी बसले का तिला तुला? काय विचारायचं? बघितलंय मी सगळं. सरपंच, यानंतर इथे येऊन असं वागायचं नाही. आमच्या एम्प्लॉईला त्रास झाला नाही पाहिजे. आणि तुमच्यामुळे परत जर स्वानंदीला त्रास झाला तर गाठ माझ्याशी. किंवा जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल. या आता. अहो स्वानंदी, रडू नका. झालं, गेला तो. तुम्ही खरंच प्लीज रडू नका. घ्या, डोळे पुसा. आणि तो नाही येणार आता. आणि जरी आला तरी काही करणार नाही. डोंट वरी, मी आहे. रिलॅक्स. हा विपुल, मी स्वानंद त्यांना जरा माझ्या केबिन मध्ये पाठवून दे. हा मॉम, ऐक ना, आपल्या घरी हायकमांडची पार्टी झाली होती बघ, तेव्हा तो कोण आला होता का शेफ? त्याचं नाव काय? मला नाही आठवते. पण काय झालं? काही नाही, त्याला जरा घरी आज बोलवून घे. त्याच्या डिशेस चांगल्या होत्या. हो, पण त्याचं आत्ता काय आहे? तू विसरलीस? आज स्वानंदी येणार आहे ना घरी जेवायला. मी विसरायला मनावर घेतलं नव्हतं फारसं ते. अरे कोण कुठची गावाकडची गावढळ मुलगी, तिच्यासाठी इतकं काय करायचं? मॉम, म्हणजे तू थाप मारलीस मला? हे बघ, थाप बीप काही मारलेली नाहीये आणि त्यात मी आज खूप बिझी आहे. माझी किटी आहे. चल, मी ठेवते फोन. कम ऑन, दिस इज नॉट डन. आता त्यावेळेला तू मला देवात यायला म्हणाली होतीस, मी तयार झालो होतो ना. आणि आता तू डायरेक्ट पलटी मारतेस. आणि कम ऑन, तू पण जरा शांतपणे विचार कर ना. त्यावेळी तुझा नवस अपूर्ण राहिला असता. तो पूर्ण कोणामुळे झाला? या मुलीमुळे, स्वानंदीमुळे. नवस कोणासाठी होता? मायासाठी ना. मग कोण कुठली मुलगी स्वतःहून पुढे आली, तुला मदत केली. आणि तसंही तूच म्हणतेस ना मॉम, देवाच्या रूपात कोण कधी समोर येईल आणि आपल्याला मदत करेल आपल्याला कळतही नाही. मग मला असं वाटतंय की आपण मनापासून एकदा तरी त्या मुलीला थँक्यू म्हटलं पाहिजे, असं मला वाटतंय. तू बघ, आता तुला काही वाटतच नसेल तर मग ठीक आहे, बघ कर विचार आणि मला कळव काय ते. मी तुला पूर्ण ओळखून आहे मॉम. आता तू नाही म्हणूच शकणार नाहीस. मॉम,
बरं चल, तू आता म्हणतोयस तर आपण बोलवूया तिला. एकदाचा विषय तरी संपेल. थँक्यू मॉम, लव्ह यू. बाय. विषय संपणार नाही मॉम, विषय आत्ता कुठे सुरू होणार. सर आत येऊ? ये ना, ये. तुम्ही बोलावलं मला? बस. नाही नको. मग मी उभा राहतो. नाही. मग बस. काही नाही, आज तुझं काम आटोपलं की मला सांग, आपण एकत्रच निघूया. कुठे? मॉमनं घरी तुला डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. मला जेवायला? हो हो. हो साहेब, पण कशाला उगाच? टेन्शन घेणार का काही नाहीये. तुला आठवते ना, तू मॉमचा नवस पूर्ण करण्यासाठी मदत केली होतीस, तो तिला थँक्यू म्हणायचं होतं, म्हणून तिने हा सगळा डिनरचा प्लॅन केला, एवढंच. ते सगळं ठीक आहे, पण जेवायला बिवायला कशाला? साहेब खरंच नको. ठीक आहे, म्हणजे तू आम्हाला तुला थँक्यू म्हणण्याची संधी देणारच नाहीयेस तर. अहो ते झालं की, म्हणजे तुम्ही मला नोकरीला लावलं ना, मी तुमची मदत केली, तुम्ही माझी मदत केली, झालं की पिट्टमफाट. बरोबर आहे तुझं. ठीक आहे, मग आता मी मॉमला फोन करून कळवतो. तसं काही नाही, तिला थोडंसं वाईट वाटेल. तू येणार म्हणून बिचारी सकाळपासून किचन मध्ये राबते. कुठला तरी मोठा शेफ पण बोलावलाय. कॅन्सल झालं असं अचानक तर तिला थोडं वाईट वाटेल, पण दॅट्स ओके, मी तिला लगेच कळवतो. अहो साहेब काय करताय तुम्ही? फोन ठेवा. अहो खरंच ठेवा. पण तू येते मी. पण नक्की ना, म्हणजे नंतर तुझा प्लॅन बदलणार नाही ना? नाही बदलणार. नाही म्हणजे तुमच्या आईसाहेबांनी एवढी तयारी केली म्हणल्यावर यावंच लागते.